इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। जमलेल्या जमावात सुरू असलेल्या वादविवादाला आटोक्यात आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप हे कॅबिनमधून बाहेर पडताच त्यांना कॅबिनमध्ये बसलेले आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हरमधून कल्याण पूर्वेच्या शिंदे गटाचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झाडल्याची खळबळजनक घटना उल्हासनगरातील हिल्लाईन पोलीस ठाण्यात घडली आहे। या घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल झाला असून या प्रकरणी 6 जणांवर खुनाचा प्रयत्न करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी आमदार गणपत गायकवाड, हर्षल केळे, संदीप सरवणकर यांना अटक करण्यात आली आहे। त्यांना आज उल्हासनगर चोपडा न्यायालयाने हजर केले असता न्यायालयाने त्यांना 11 दिवसांची पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत। कल्याण शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर चक्क वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कॅबिनमध्ये फायरिंग केल्याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह इतर आरोपींना आज सायंकाळी चोपडा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे। शुक्रवारी रात्री हिल्लाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या कॅबिनमध्ये गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर फायरिंग केली होती। त्यांना अटक केल्यावर व रात्रभर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आल्यावर सुरक्षेच्या दृष्टीने गायकवाड यांना सकाळी कळवा पोलीस ठाण्यात नेण्यात आले। तिथे आज दूरदृष्टी प्रणालीमार्फत फायरिंग प्रकरणाची सुनावणी होणार होती। मात्र गंभीर गुन्हा असल्याने न्यायालयातच हजर करण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिल्यावर गणपत गायकवाड यांना कळवावरून चोपडा न्यायालयात आणण्यात आले। तिथे गणपत गायकवाड हे हजर झाल्यावर त्यांना काही मिनिटातच कळवा पोलीस ठाण्यात नेण्यात आले। त्यानंतर दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली। दरम्यान गणपत गायकवाड यांना कळवाला नेण्यात येत असताना त्यांनी पोलीस व्हॅनच्या बाहेर येऊन मला मीडियाशी बोलायचं आहे असे बोलण्यास सुरुवात केली, पण ते बोलण्याआधीच व्हॅन कळव्याच्या दिशेने रवाना करण्यात आली। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी गणपत गायकवाड यांच्या बाजूने तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। कोर्ट ने 14 फरवरी तक पुलिस कस्टडी दिया है। इसके ऊपर वी कैन नॉट डिस्क्लोज एनीथिंग। इन्वेस्टिगेशन इज गोइंग ऑन। इट इज नॉट द राइट टाइम टू डिस्क्लोज एनीथिंग। कोर्ट हैज कंसीडर आवर रिक्वेस्ट एंड कोर्ट ने 14 फरवरी तक पुलिस को टाइम दिया फॉर इन्वेस्टिगेशन। इसके ऊपर हम लोग कुछ अभी बोल नहीं सकते। इट इज नॉट द राइट टाइम टू स्पीक एनीथिंग अबाउट द केस। नहीं, कोर्ट ने ये कोर्ट का खुद का ये था डिसीजन। सो दे हैव सेड दैट लेट द अक्यूज्ड प्रोड्यूस बिफोर द कोर्ट फॉर द फेयर कंसिडरेशन ऑफ द रिमांड। कुछ नहीं, कुछ आरोप कोई आरोप नहीं लगा है, कुछ नहीं हुआ है। देयर इज नो एलिगेशन अगेंस्ट एनीबॉडी। ठीक है, नाही ते तो इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे। आम्ही काही कमेंट नाही करू शकत। या स्टेजला काही बोलता येत नाही त्या संदर्भात। नथिंग, वी हैव आर्ग्यूड द रिमांड एंड दे हैव ग्रांटेड अ पुलिस कस्टडी टिल 14 फरवरी। सर डिफेंस का भी कुछ है ही नहीं है टाइम। दिस इज अ रिमांड, देयर इज नो क्वेश्चन ऑफ रिमांड। See, it is unfortunate incident. Beyond that, we cannot say anything. ठीक है, चलो। Thank you.